नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। आज गुलमोहर सोसायटीमध्ये मोठी गाडी आलेली असते, त्यामुळे तोरणे, सातपुते आणि देसाई सगळेजण आता आश्चर्याने गाडीकडे बघू लागतात की आपल्या गुलमोहर सोसायटीत एवढी मोठी गाडी आली तरी कुणाची। तितक्यात त्यातून सुकटणकर बाहेर येतात आणि त्याच वेळेला भैरवी सुद्धा बाहेर आलेली असते। आता सुकटणकरला अचानक आलेलं बघून भैरवीला जरा आश्चर्य वाटतं, त्यामुळे ती त्याला विचारू लागते की तू असा अचानक। त्यावर ते म्हणतात की हो, तुला खरं तर दिवाळी विश करायला आलो होतो। त्यामुळे आता सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात। पुढे सुकटणकर भैरवीला म्हणतात की आपण दोघं लवकरच आता नवीन बिझनेस सुरू करूया आणि मी आशा करतो की आपण दोघंही लवकरच आपलं नाव मोठं करूया। पुढे ते भैरवीला विचारतात की तू कुठे निघाली होतीस का? त्यावर भैरवी सांगू लागते की हो, जरा शॉपिंग करायची होती। पुढे ते भैरवीला म्हणू लागतात की मी तुझ्यासाठी ही मिठाई आणलीये। असं म्हणत आता त्यांच्याजवळची मिठाई ते भैरवीला देऊ लागतात। त्यामुळे आता सगळेच जण त्यांच्याकडे बघत असतात। आता सुकटणकर तिथून जाऊ लागतात। तितक्यात तोरणे, देसाई आणि जना त्यांच्याजवळ येतात। तेव्हा देसाई त्यांना म्हणू लागतात, तुम्ही सुकटणकरच ना, म्हणजे सुकटणकर फूड्सचे मालक? त्यावर सुकटणकर म्हणतात की हो। पुढे देसाई म्हणतात की आम्ही तुमचं खूप नाव ऐकलं आहे। असं म्हणत आता ते त्यांच्या हातात हात घेऊन त्यांना दिवाळी विश करू लागतात। पुढे देसाई म्हणतात की आम्ही दर दिवाळीला तुमच्याच इथून मिठाई घेतो बरं का। तितक्यात तोरणे म्हणतात हो, आम्ही सुद्धा। तुमची मिठाई फार छान आणि फ्रेश असते, पण थोडीशी महागडी असते। तेव्हा भैरवी त्यांच्याकडे बघू लागते। तितक्यात देसाई त्यांना म्हणतात की आमच्या इकडे दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळे प्रोग्राम्स होत असतात, तुम्ही पण आमच्या प्रोग्राम्समध्ये येत जा, कारण त्या निमित्ताने आपली भेट होत राहील। तितक्यात तोरणे म्हणतात की त्या निमित्ताने थोरा मोठ्यांचे पाय तरी आमच्या सोसायटीला लागतील। आता तोरणे त्यांना म्हणू लागतात की तुमचा मोबाईल नंबर मला मिळेल का? तेव्हा सुकटणकर त्यांच्याकडे बघू लागतात। आता देसाई लगेचच त्यावर म्हणतात की आता त्यांना जरा घाई आहे, आपण नंतर घेऊया। पण तोरणे मात्र ऐकायला तयार नसतात। तेव्हा तोरणे सांगू लागतात की माझी एक भाची आहे, तिला सुद्धा तुमच्यासारखा बिझनेस उभा करायचा आहे, त्यामुळेच मला तुमचा मोबाईल नंबर हवा होता। आता तोरणेंचं वागणं सगळ्यांना जरा ऑड वाटू लागतं। तितक्यात भैरवी म्हणते की माझ्याकडे आहे ना त्यांचा नंबर, मी तुम्हाला नंबर देईन। असं म्हणून आता भैरवी त्यांना टाळते। तितक्यात सुकटणकर भैरवीला म्हणतात की मी आता तिकडेच चाललोय, त्यामुळे मी तुला ड्रॉप करतो। तेव्हा भैरवी म्हणते शुअर। असं म्हणून आता भैरवी सुकटणकरच्या गाडीत जाऊन बसते। आता भैरवी सुकटणकर सारख्या एवढ्या मोठ्या माणसाच्या गाडीत गेल्यानंतर सगळ्यांनाच या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं असतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये जरा चर्चा सुरू होते। तेव्हा देसाई म्हणतात, तुम्हाला असं वाटत नाही का, सुकटणकर सारखा एवढा मोठा माणूस हल्ली त्याचं माझगावकरांच्या घरात येणं जाणं जास्तच वाढलंय? त्यावर सगळेच जण म्हणतात की हो, हे खरं आहे। तेव्हा देसाई म्हणतात नक्कीच पाणी कुठंतरी मुरतंय, बघायला हवं। आता इकडे अशोक मामा भैरवीची वाट बघत इकडून तिकडे चक्कर मारत असतात। त्याचवेळी निलिमा सुद्धा दारापुढे रांगोळी काढत असते। आता अशोक मामांना असे चक्कर मारत असताना बघून निलिमा विचारू लागते, अरे दादा, तुझं चाललंय काय केव्हाचं? का इकडून तिकडे चक्कर मारतोयस? कुणाची वाट बघतोय का? त्यावर अशोक मामा म्हणतात, मुलं दिसत नाहीये, कुठे गेली? त्यावर निलिमा म्हणते की मी मगाशी बाजारात गेले ना, तेव्हा मुलं खाली खेळत होती, फटाके वाजवताय। आता मुलेच ती, मुलं नाही फटाके वाजवणार, मग कोण वाजवेल? पुढे ती एकदमच अशोक मामांना भैरवीबद्दल विचारू लागते, दादा भैरवी दिसत नाहीये, कुठे गेली तुला माहित आहे का? त्यावर अशोक मामा म्हणतात की बाजारात। आता या गोष्टीचं निलिमाला जरा आश्चर्य वाटू लागतं आणि ती म्हणते की बाजारात कशी जाईल ती? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे नाही, ती तिच्या आई बाबांकडे गेली। त्यावर निलिमाला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, अशी कशी गेली न सांगता? मला सांगितलं असतं तर मी सुद्धा तिच्यासोबत गेले असते ना, त्यांना फराळाचं द्यायचं होतं। तितक्यात भैरवी तिकडून येते। आता भैरवीने निलिमा आत्यांना भाऊबीजेसाठी साडी आणलेली असते, पण ही गोष्ट तिने आणि अशोक मामांनी निलिमापासून लपवली असते, कारण त्या दोघांनाही तिला सरप्राईज द्यायचं असतं। आता भैरवी ती साडीने लपवत अशोक मामांजवळ येते आणि विचारू लागते की तुम्ही काही बोलला नाहीत ना? त्यावर अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही। आता भैरवीला ती साडी आत घेऊन जायची असते, त्यामुळे अशोक मामा निलिमाला सांगू लागतात की निलिमा, भैरवीसाठी जरा चहा बनवून आण, ती थकून आलीये ना। त्यावर निलिमा म्हणते की हो, लगेचच आणते, मी आधीच बनवून थर्माकॉलमध्ये ओतून ठेवलाय।
आता निलिमा जेव्हा तिथून जाते तेव्हा भैरवी तिने आणलेली साडी अशोक मामांना दाखवत म्हणते की बाबा बघा किती सुंदर साडी मिळाली मला निलिमा आत्यांसाठी। आता अशोक मामा तिला म्हणतात जा आणि पटकन कपाटात ठेवून दे। तितक्यात इरा, ईशान आणि संयमी तिथे येतात। तेव्हा ते सगळेच जण खूप थकलेले असतात आणि निलिमा आत्याकडे पाणी मागू लागतात। आता त्यांचा अवतार बघून अशोक मामा त्यांना विचारू लागतात की हे सगळं काय चालू आहे। त्यावर ईशान म्हणतो की आजोबा आम्ही किल्ला बनवतोय किल्ला। आता निलिमा मुलांसाठी पाणी घेऊन येते तेव्हा संयमी सांगू लागते की आता आम्ही धने घ्यायला आलोय। तितक्यात इरा म्हणते की 2-3 दिवसामध्ये ते उगतीलच ना। त्यावर अशोक मामा म्हणतात ते सगळं जाऊ द्या पण तुम्ही चित्र आणले का किल्ल्यावरती लावण्यासाठी। त्यावर ईशान म्हणतो की अहो आजोबा आमच्या किल्ल्यावरती चित्र कशी लावणार, कारण चित्र लावायला म्हणजे चित्र टांगायला आमच्या किल्ल्यावरती जागाच नाहीये। तेव्हा संयमी त्याला म्हणू लागते अरे ईशान तुझं न असलेलं डोकं वापरत जाऊ नकोस, चित्र म्हणजे मावळ्यांच्या छोट्या छोट्या मूर्ती असतात। असं म्हणून आता संयमी आणि इरा तिथून जातात आणि ईशानला म्हणतात की तू मागून धन घेऊन ये। तेव्हा ईशान म्हणतो की निलिमा आजी आता मला धन काय कोथिंबीर काय सगळंच दे। तेव्हा निलिमा त्याचा हात धरून त्याला ओढत नेते आणि म्हणते पहिले हात पाय धू, किती चिखलाने भरून आलास। आता इकडे भैरवी निलिमा आत्यासाठी आणलेली साडी कपाटात ठेवायला जाते। थोड्या वेळातच गुलमोहर सोसायटीचा किल्ला मावळ्यांनी सजून तयार झालेला असतो। त्यामुळे आता तो किल्ला बघण्यासाठी सगळेच जण आलेले असतात। खरंच मुलांनी खूप सुंदर किल्ला बनवलेला असल्याने सगळेच जण त्यांचं भरभरून कौतुक करत असतात। आता त्यामुळे मुलंही खूप खुश होतात। तितक्यात अशोक मामा विचारू लागतात हा किल्ला इरा आणि ईशानने बनवलाय का। त्यावर इरा ईशान म्हणतात की नाही हा किल्ला। तितक्यात देसाई त्यांना विचारू लागतात की त्या किल्ल्यावरती झेंडा कुठे आहे। तेव्हा इरा ईशान एकमेकांकडे बघू लागतात। तेव्हा देसाई म्हणतात त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण मी झेंडा घेऊन आलेलो आहे। असं म्हणत आता देसाईने त्या किल्ल्यावरती झेंडा फडकवलेला असतो। त्यामुळे सगळेच जण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू लागतात। तितक्यात निलिमा आत्या मुलांना विचारू लागते की तुम्हाला माहित आहे का की आपण दिवाळीमध्ये किल्ला का बनवतो। तेव्हा मुलं तिच्याकडे बघू लागतात। तेव्हा निलिमा आत्या सांगू लागते की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आठवण म्हणून हा किल्ला बनवत असतो। पुढे ती वसुबारस या सणाचं महत्त्व सांगू लागते की आपण या दिवशी गाई आणि वासराला पूजतो कारण या दिवशी आपण आई आणि मुलाच्या नात्याची आठवण काढतो। तेव्हा रुपाली सांगू लागते की त्यानंतर येते धनतेरस, त्या दिवशी आपण धन्वंतरी देवाची पूजा करतो। तेव्हा भैरवी सांगू लागते की धन्वंतरी देव म्हणजे डॉक्टर। तेव्हा इरा ईशान विचारतात की डॉक्टर म्हणजे। त्यावर जना म्हणतो की सगळ्या देवांची डॉक्टर। तेव्हा इरा ईशान म्हणतात की धन म्हणजे तर पैसा ना, मग डॉक्टरचा काय संबंध। तेव्हा तोरणे सांगू लागतात की धन म्हणजे फक्त पैसा नाही तर आपलं आरोग्य हे सुद्धा आपलं धन असतं। त्यावर अशोक मामा म्हणतात की पहिल्यांदाच तोरणेने काहीतरी बुद्धीची गोष्ट केली आहे। त्यावर सगळेच जण हसू लागतात। आता निलिमा मुलांना सांगू लागते की त्यानंतर येतं लक्ष्मीपूजन। तेव्हा संयमी म्हणते की त्यानंतर दिवाळी पाडवा। असं म्हणत आता सगळेजण एक एक सणाचं महत्त्व सांगू लागतात। तितक्यात इरा म्हणते जशी भाऊबीज असते तशी बहीण तीज पण असते ना। त्यावर निलिमा म्हणते हो पण ती असते उत्तर भागामध्ये। आता भैरवी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगू लागते की 1666 साली जेव्हा शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली आणि ते रायगडाला सुखरूप परत आले तेव्हा संपूर्ण किल्ल्यावरती दिवे लावले गेले आणि याच दिवसाची आठवण म्हणून आपण दिवाळीला किल्ले बनवत असतो आणि त्यावरती एक पंती लावत असतो। अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या धाडसाची आणि शौर्याची सगळ्यांनी आठवण काढलेली असते। तेव्हा शिवाजी महाराजांना वंदन म्हणून अशोक मामा जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा करू लागतात। आता निलिमा भैरवीला म्हणते की आपण जरा देवळात जाऊन येऊया। असं म्हणून त्या तिथून जातात। तेव्हा इरा आणि ईशान अशोक मामांजवळ आम्हाला आत्ताच फटाके घेऊन जा असा हट्ट करत त्यांना तिथून घेऊन जातात। आता इकडे निलिमा आणि भैरवी जेव्हा देवळात जायला निघतात तेव्हा अचानकच त्यांच्यासमोर पक्या येऊन उभा राहतो। त्याला बघितल्यानंतर आता निलिमा आणि भैरवी आणि सोसायटीतले सगळेच माणसं खूप घाबरतात। आता पक्या हात जोडून निलिमाला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ लागतो। पुढे तो त्याने घातलेले कपडे दाखवत म्हणतो
मी पण आता तुझ्या भावासारखा साधा सिंपल माणूस वाटतोय ना? तितक्यात निलिमा दादा असा आवाज देऊ लागते. त्यावर पक्या म्हणतो की आज दादा नाही, आज फक्त मी, कारण आज नवरा बायकोचा सण आहे. पुढे तो तिला म्हणू लागतो, अगं किती दिवस झाले माहेरी राहते, असं बाईने इतक्या दिवस माहेरी राहू नये. पुढे तो तिला म्हणू लागतो की आज दिवाळी पाडवा म्हणजे नवरा बायकोचा सण. आजच्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळत असते. चल आत्ताच्या आत्ता मला ओवाळ. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. आता इकडे पक्या निलिमावर जबरदस्ती करू लागतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते की चल बाजूला हो, लांब राहायचं, मला 4 लोकांमध्ये तमाशा नकोय. तेव्हा पक्या भैरवीला चाकू दाखवत म्हणतो की तू लांब राहायचं, आमच्यामध्ये तू पडायचं नाही. आणि तो त्याच्या जवळचा चाकू दाखवत भैरवीला म्हणू लागतो की हे बघितलं का काय, हा खराखुरा आहे. त्यामुळे सगळेच जण घाबरतात. आता अशोक मामांच्या लक्षात येतं की पक्या सोसायटीमध्ये आलेला आहे. त्यामुळे आता अशोक मामा त्याच्याजवळ जाऊन बाजूला हो पक्या असं म्हणू लागतात. तेव्हा पक्या तोच चाकू अशोक मामांना दाखवत म्हणतो की तू बाजूला व्हायचं, आज दिवाळी पाडवा आहे म्हणजे नवरा बायकोचा सण आहे, भावा बहिणीचा सण उद्या आहे, त्यामुळे आज मी सण साजरा करणार आणि उद्या तुझी बारी, त्यामुळे तू आता लांब राहायचं. आता अशोक मामा ते खूप घाबरल्याचं पक्याला दाखवू लागतात आणि मागं सरसावतात. तेव्हा ईशान अशोक मामांना म्हणू लागतो की आजोबा त्याच्याकडे चाकू आहे, तो काहीही करू शकतो, आता आपण काय करायचं. त्यावर अशोक मामा संयमीकडे असलेले फटाके दाखवत ईशानला इशारा करतात. आता इकडे पक्या चाकू दाखवत निलिमाकडून स्वतःला ओवाळून घेत असतो आणि इकडे इरा, ईशान आणि संयमीने फटाक्यांची माळ काढलेली असते. अशोक मामांच्या सांगण्यावरून आता ती माळ त्याचं लक्ष नसताना म्हणजेच पक्याचं लक्ष नसताना त्याच्या पायाजवळ लावतात आणि तिथे असलेल्या पंतीने ती पेटवतात. आता अशोक मामा हळूचच भैरवीला आणि निलिमा आत्यांना खुणवत बाजूला जायला सांगतात. तितक्यात जोरजोरात फटाके वाजू लागतात. त्याच्या आवाजाने आता पक्या खूप घाबरलेला असतो आणि तिथून पळ काढतो. त्यामुळे आता सगळेजण त्याच्यावर हसू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात की याला म्हणतात गनिमी कावा वापरून जिंकणं. आता मुलांनी आणि अशोक मामांनी पक्याला तिथून पळून लावलेलं असतं, त्यामुळे सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो. इकडे आता घड्याळामध्ये रात्रीचे 8:15 वाजलेले असतात. भैरवी सारखीच आपली दरवाजाकडे बघत असते. अशोक मामा देवपूजा करत असतात. तितक्यात अशोक मामांचं लक्ष भैरवीकडे जातं आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते. त्यामुळे ते भैरवीजवळ जाऊन तिला विचारू लागतात की तू तुझ्या आईबाबांकडे नाही गेलीस का? त्यावर भैरवी म्हणते की नाही, मुलं गेलीत पुढे. तेव्हा अशोक मामा म्हणतात की का नाही? त्यावर भैरवी म्हणते की मुलं खाली खेळत होती, त्यामुळे निलिमा आत्यांसोबत परस्परच निघून गेली, त्यामुळे. तेव्हा अशोक मामा भैरवीच्या जवळ येऊन तिला म्हणतात की अनिशची वाट बघतीयस ना? त्यामुळे आता भैरवीला खूप वाईट वाटू लागतं आणि ती पटकन तोंड फिरवून उभी राहते. आता अशोक मामा तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात की नको बघूस त्याची वाट, त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. पुढे ते तिला समजावत म्हणतात एका अर्थाने अनिश आज नाहीये ते बरंच आहे, कारण असता तरी त्याने तुझ्याशी आणि घरामध्ये वाद घातला असता. त्यामुळे तू त्याची वाट बघण्यात वेळ घालू नको, त्यापेक्षा तू तुझ्या आईबाबांकडे निघून जा, कारण मला इथे थांबावं लागेल, कारण सणासुदीचं घर उघडं ठेवता येणार नाही ना म्हणून. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते पण बाबा सकाळपासून अनिश घरात नाहीये, कुठे गेला असेल, मला त्याची काळजी वाटतीये. एकतर मी त्याच्या कुठल्या मित्राला ओळखत नाही आणि जेवढे मित्र होते तेवढे बाहेरच्या देशात आहे. मला काळजी याची वाटतेय की अनिश पुन्हा मागच्यासारखं कशामध्ये अडकला तर. त्यावर अशोक मामा म्हणतात मग तू तर आहेचच त्याला त्यातून सोडवण्यासाठी. पुढे ते त्याला म्हणतात हे बघ भैरवी, ज्याला आपली किंमत नाहीये त्याच्यासाठी आपले कष्ट उगाच वाया घालवू नये. आता भैरवी विषय बदलत अशोक मामांना म्हणू लागते की उद्या भाऊबीज आहे, त्यामुळे निलिमा आत्यांसाठी आणलेली साडी तुम्ही तुमच्या हाताने त्यांना द्या, किती खुश होतील ना त्या. तेव्हा अशोक मामा म्हणतात खरंच आज 35 वर्षांनंतर आपल्या घरात भाऊबीज साजरी होतीये. त्यामुळे आता अशोक मामा वेणूच्या फोटोसमोर जाऊन म्हणू लागतात की वेणू, तुला दिलेलं वचन मी पूर्ण केलं. आज माझी बहीण 35 वर्षांनंतर माझ्या घरी आलीये आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.